नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे। शेवटचा 1 तास आता बाकी आहे, पण दिवसभरातल्या परिस्थितीनंतर पुन्हा एकदा ईव्हीएम कडे बोट दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण आहे ईव्हीएम मधला बिघाड आणि त्यामुळेच विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झालेत। महाराष्ट्रासह देशात ईव्हीएम मध्ये बिघाडाच्या घटना कुठे घडल्या आणि कसा त्याचा मतदानावर परिणाम झालेला आहे, त्यासाठी पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। देशभरात ईव्हीएम मध्ये बिघाड, कोणतेही बटन दाबलं तरी भाजपलाच मत गेल्याचा आरोप। आज डिजिटल इंडिया की बात करने वाले लोग क्यों मशीनें खराब कर रहे हैं, कहीं न कहीं धोखा न हो जाए। महाराष्ट्रातही ईव्हीएमच्या बिघाडामुळे तासभर मतदान थांबलं। तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय, पण त्याच ईव्हीएम वरून पुन्हा सवाल निर्माण झाले। कारण महाराष्ट्रात माढा, सांगली आणि सिंधुदुर्गात ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं तासभर मतदान थांबलं। तासगावातल्या चिंचणी मतदान केंद्रावर मतदारांना तात्कडत उभं राहावं लागलं। तीच परिस्थिती माढ्यातल्या निमगावातल्या मतदारसंघातही पाहायला मिळाली। तर काटेवाडीत आईसोबत मतदान करण्यास गेलेल्या अजित पवारांनाही असाच अनुभव आला। बटन दबतच नसल्यानं आईनं अजित पवारांना आवाज दिला, पण अजित पवारांबद्दलही तसंच झालं। काही ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मशीनच्या जवळ 4 ते 5 तक्रारी आलेल्या आहेत। दुरुस्त करण्याचं होतंय, पण एक तास त्याच्यासाठी वाया जातोय। पण मतदारांचा जो प्रतिसाद आहे हा मागच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा खूप जास्त आहे। उत्स्फूर्त असं प्रतिसाद यावेळेला आम्हाला दिसतोय आणि इतर सगळ्या मतदारसंघापेक्षा या मतदारसंघातलं मतदान हे अधिक जास्त संख्येने होईल अशी मला खात्री आहे। आमची एवढीच त्या ठिकाणी मागणी होती, निवडणूक आयोगाला हे काही पहिलं नाहीये। पालघरची निवडणूक, गोंदियाच्या निवडणुकीमध्ये याच तक्रारी आल्या होत्या आणि तुम्हाला प्रचंड मोठा वेळ तुमच्याकडे होता त्याची पूर्वतयारी करण्याचा। आता पहिल्या टप्प्यामध्ये त्याच तक्रारी येत आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील त्याच तक्रारी येत आहेत आणि आताही त्याच तक्रारी येत आहेत। याचा अर्थ कुठेतरी निवडणूक आयोगानं जी यंत्रणा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे ती राबवली गेलेली नाही आहे, हे त्याच्यातनं दिसून येतंय। हे झालं महाराष्ट्राचं, पण उत्तर प्रदेशातही ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या। तर कोणतंही बटन दाबलं तरी भाजपलाच मत गेल्याचा गंभीर आरोप अखिलेश यादवांनी केला। 350हून अधिक ईव्हीएम बदलण्यात आले। जिल्हाधिकारी सांगत आहेत की ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम बाबत अधिक माहिती नाही। निवडणूक आयोगानं सांगावं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा की हा मोठा एक गट आहे। ज्या निवडणुकीवर 50,000 कोटी खर्च झाले आणि त्यात अशा घटना होत असतील तर हा एक गुन्हाच आहे। के रख रखाव देखभाल अच्छा करेंगे, लेकिन सोचिए प्रशासन ने कैसी जिम्मेदारी निभाई है कि सबसे ज्यादा 300 के लगभग मशीनें खराब हो गई। रामपुर में, मैनपुरी में भी सुनने में आ रहा मशीनें खराब हुई हैं। जहां जहां देश में चुनाव हो रहा है मशीनें खराब हो रही हैं। तो अगर आज डिजिटल इंडिया की बात करने वाले लोग क्यों मशीनें खराब कर रहे हैं, कहीं न कहीं धोखा न हो जाए। इसलिए मैं चाहूंगा इलेक्शन कमीशन से कि ऐसे लोगों के खिलाफ कार्रवाई हो और सख्ती से पेश आए जहां पर मशीनें खराब हो रही हैं। म्हणून आता सवालही अनेक उपस्थित होत आहेत। ईव्हीएम बिघाडाच्या घटना वारंवार का घडत आहेत? मतदान केंद्रावर खरंच प्रशिक्षित कर्मचारी नाहीत का? बिघाड झालेल्या मशीनमध्ये भाजपलाच कसं मत जात आहे? 2 टप्प्यातून ईव्हीएम बाबत काहीच धडा घेतला नाही का? 50% मतदानाची व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी विरोधकांनी याआधीच केली आहे आणि सध्या प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे। मुंबईत पुन्हा विरोधकांनी यावरून पत्रकार परिषदही घेतली। Hacked EVM, remotely altered control unit display, memory manipulation, altered software code VVPAT slip 3 seconds versus 7 seconds, replaced chips or code, vote stuffing after poll closure, unknown antecedents of engineers, technicians, hacked elections. Even there are rumors from Russia people are operating or somewhere remotely they are operating. आता पुढच्या टप्प्यामध्ये ईव्हीएम बाबत अधिक खबरदारी घेण्यात येईल आणि निर्विघ्न मतदार पार पडेल हीच अपेक्षा। मोहन देशमुखसह पंकज भनारकर, TV9 मराठी।
लोकसभा निवडणुकांच्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये आता ईव्हीएम बिघडत असल्यामुळे विरोधी पक्षांनी या ईव्हीएम वर लक्ष केंद्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा ईव्हीएम वरून वादळ उठलेलं आहे. या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 14 लोकसभा मतदारसंघात आता मतदान सुरू आहे. शेवटचा 1 तास राहिलेला आहे. मतदारांना आवाहन करतो की त्यांनी बाहेर पडावं आणि आपला हक्क बजावावा. या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आणि ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे निवासी संपादक नरेंद्र कोठेकर आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी आहेत. तसंच आमचे सगळे प्रतिनिधी जे आहेत ते या महाराष्ट्रातल्या 14 मतदारसंघामध्ये उपस्थित आहेत. तिथली किती टक्केवारी आहे ते आपल्याला सांगतील. एकूणच तिथल्या राजकारणाचं वैशिष्ट्य आणि त्याचं विश्लेषण ते आपल्या सोबत करतील. योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत पुण्यावरून, विलास आठवले आहेत बारामतीमधून, गजानन उमाटे आहेत जालन्यामधून आणि दत्ता कनवटे आहेत औरंगाबाद मधून. या सगळ्यांकडे आपण जाणार आहोत. मात्र सगळ्यात आधी मला गणेश हाकेंकडे जायचंय. गणेश हाके, ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ईव्हीएम मध्ये बिघाड होतोय आणि त्यामुळे ईव्हीएम कंट्रोल केले जात आहेत असा आरोप महाआघाडीतले नेते करतायत. अशा पद्धतीचे आरोप काही आत्ताच होत आहेत असं नाही. यापूर्वी आम्ही जेव्हा यांचं सरकार होतं, युपीएचं सरकार होतं, त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सुद्धा ईव्हीएम बद्दलचे आरोप केलेले होते. पण त्यांचं जेव्हा निरसन झालं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबडी नाही आहेत, तेव्हा ते त्यांचं समाधान झालं. आणि एकूण कसं आहे की ही एकूण ईव्हीएम विरोधी पक्षांचं समाधान झालं होतं असं तुम्हाला म्हणायचंय? राजू वाघमारे, तुमचं समाधान झालं होतं ईव्हीएम त्यांचं नाही, मी आमच्या पक्षाबद्दल बोलतो मी. आणि असं आहे की गैरसमज असतात आणि ते गैरसमज जर दूर झाले तर मला असं वाटतं की पुन्हा त्या पूर्व पातळीवरती येऊन त्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आता कसं आहे की विधानसभेच्या 5 म्हणजे जेव्हा जेव्हा यांना निवडणुकांमध्ये यश मिळतं किंवा ह्यांना अधिक कौल असतो त्यावेळेला ईव्हीएम विषय फार चांगले असतात विरोधकांना असं वाटतं. आणि जेव्हा जेव्हा यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागते, यांना कुठेतरी कौल नाही आहे, लोक जनता यांच्या विरोधात आहे असं वाटतं, तेव्हा यांना असं वाटतं 5 राज्यांमध्ये विजय झाला ईव्हीएमचा काही प्रॉब्लेम नव्हता. आता मात्र तिसऱ्या टप्प्यात आहे लोकसभा निवडणूक आणि तुम्हाला असं वाटतं की ईव्हीएम मध्ये मुद्दाम बिघाड केला जातोय किंवा ईव्हीएम ह्या रशियामधून कंट्रोल केला जात आहे? गेल्या 5 राज्याच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतरचं राजू वाघमारेंची स्टेटमेंट जर आपण बघाल तर त्या इलेक्शनच्या विजयानंतर पण माझं मत आणि आमचं मत स्पष्ट होतं की ईव्हीएम बद्दल आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्या जागी बॅलेट पेपर आणायलाच पाहिजेत. हे मत त्या विजयानंतर पण होतं. आजही आमचं तेच मत आहे की ईव्हीएम ही इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे आणि इलेक्ट्रॉनिक कोणतीही गोष्ट जर नासाचा कम्प्युटर हॅक होऊ शकतो, FBI सॉफ्टवेअर हॅक होऊ शकतं, तर ईव्हीएमही अगदी आरामात हॅक होऊ शकतं. म्हणून ईव्हीएमची काळजी घेणं आवश्यक आहे. मग यांनी सांगितलं आम्ही व्हीव्हीपॅट आणतो, पण व्हीव्हीपॅट मध्ये ज्या चिठ्ठ्या पडतात त्या पण 3 सेकंद होत्या, त्या आम्ही सांगितलं 7-8 सेकंदसाठी पाहिजेत. पण त्या चिठ्ठ्यांमध्ये पण त्या पडतात इतक्या फास्ट की त्या माणसाला पण कळत नाही की काय कुठची चिठ्ठी खाली पडलेली आहे आणि मग नंतर तपासणार कसा आणि त्याची अकाउंटिंग कशी करणार. त्याच्यामुळे ईव्हीएम बद्दलचा जो संभ्रम आहे हा पहिल्यापासून आम्ही सांगितलेला संभ्रम तोच आहे आणि अगदी त्या पद्धतीने त्या हॅक केल्या जाऊ शकतात. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याची जी चिप आहे त्या चिप मध्ये जे सॉफ्टवेअर तुम्ही एम्बोडेड केलेलं जातं, त्याच्यात जे ठेवलं जातं ते इलेक्शन कमिशनला पण बघता येत नाही कारण ती चिपच बाहेरून येते. बरं, राजू वाघमारे यासाठी मी येते. गणेश हाके, आतापर्यंत आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंनी यापूर्वीच अशा प्रकारची तक्रार केली आहे की ईव्हीएम जे आहेत त्याच्यामध्ये बिघाड होतो, त्यामुळे लोकांना मतदान करता येत नाही किंवा मग या ईव्हीएम मध्ये मुद्दाम बिघाड केला जातो असा त्यांचा आरोप आहे. चंद्रपूरमध्ये, आंध्रामध्ये सुद्धा एका व्यक्तीनं ईव्हीएमच फोडून टाकलं होतं. चंद्रपूरमध्ये ईव्हीएम मशीन चालत नाही म्हणून एकानं मशीनच फोडून टाकलं. तिथे अखिलेश यादव आरोप करतायत, चंद्राबाबू आरोप करतायत, प्रकाश आंबेडकर स्वतः आरोप करतायत की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे. या मशीन मधल्या बिघाडाच्या संदर्भामध्ये आता 2014 या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं म्हणून अशा पद्धतीचे बिघाड होत आहेत का? त्याच्यापूर्वी सुद्धा अनेक अशा पद्धतीच्या तक्रारी या ईव्हीएमच्या संदर्भात होत्या आणि त्या संदर्भामध्ये त्या वेळेला एखाद्या गावामधलं एखादं मशीन बंद पडणं म्हणजे संपूर्ण ती यंत्रणा चुकीची आहे
अशा पद्धतीचा गैरसमज करून घेणं मला असं वाटतं चुकीचं आहे. आणि शेवटी दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे का हा? शेवटी आपल्या देशामध्ये निवडणूक यंत्रणा राबवणारी स्वतंत्रपणे अशी स्वायत्त संस्था आहे. ती संस्था याच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असतं, सरकार घेत नसतं. सरकारने घेतलेला हा निर्णय नाही. आपण सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकदा जाऊन आपलं कमिशनकडे अशा पद्धतीची तक्रार केली होती की जर सबंध देशातल्या विरोधी पक्षांनी हा निर्णय घेतला किंवा ही विनंती सरकारला केली तर तुमच्या सरकारने ती पहिली गोष्ट मान्य का नाही केली? तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही आता म्हणाला की ईव्हीएमच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये शंका होत्या, मग तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही त्या बॅलेट पेपर का नाही गेले ह्याचं पहिलं तुम्ही उत्तर द्या. दुसरं असं आहे की जवळ 5,000 कोटी हे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मशीनवर आता केंद्र शासनाने आणि इलेक्शन कमिशनने खर्च केले. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर बिघाडी होतात, लोकांना मतदान करता येत नाही आणि जिकडे बटन दाबावं तिकडे दुसऱ्या पक्षाला जातं. आणि हे जर एक पक्ष बोलत असेल तर समजू शकतो सबंध भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जेवढे राज्य ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या तिकडचे प्रमुख नेते ते सांगतात की दुसऱ्या पक्षाला तिकडे मतदान केलं तर त्याचं मत हे कमळावर जातं. आणि आता जसे राजू वाघमारे म्हणाले, आम्ही म्हटलेलंच आहे की 50% व्हीव्हीपॅटच्या स्लिपा हे इलेक्शन कमिशननी मोजल्याच पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी पहिल्या दिवसापासून. तुम्ही सरकार म्हणून आमच्या मागणीत का सामील होत नाही हा माझा प्रश्न आहे. नाही तपासे साहेब, की या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी मिळून ती मागणी केलेली होती, पण तांत्रिकदृष्ट्या कमिशन आपलं आयोगाला ती करणं शक्य नाही असं आयोगाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते का सांगितलेलं आहे? त्यांनी साधारण अशा स्वरूपाचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला या गोष्टी करायच्या असतील तर ती या इलेक्शनला ते शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी व्हीव्हीपॅटच्या संदर्भामध्ये त्यांनी काही ठराविक पर्सेंटेज ठेवून त्या पावत्या हे इश्यू करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. प्रामाणिकपणे याच्यामधल्या दोन गोष्टी आहे की आपल्याला कुठंतरी आपलं निवडणुकीमध्ये आपल्याला कौल नाही आहे, आपल्या बाजूनं मतदान होत नाही आहे आणि होणार नाही असं वाटतं. आणि या भीतीपोटी मग कुणाला तरी जबाब धरायचं, काहीतरी कारण सांगायचं आणि आपल्या अपयशाचं पराभवाचं कारण कुठल्या तर म्हणजे इलेक्शन कमिशनवरती मशीन्सवरती टाकायचं. मला असं वाटतं हे अत्यंत म्हणजे लोकशाहीला हे म्हणजे अत्यंत म्हणजे शोभणारं नाही. हाके साहेब, ह्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला वाटतं की ईव्हीएम मध्ये बिघाड आहे किंवा ते मॅनेज झालेले चिप्स आहेत त्या ठिकाणी. एखाद्या राजकीय पक्षाला वाटलं हा 5 मिनिटं मुद्दा बाजूला ठेवा, परंतु भारतातल्या 100-125 कोटी जनतेला जर तुम्ही विचारलं तेही म्हणतील की आपल्या भारतातल्या ईव्हीएम मध्ये काही ना काही बिघाड आहे, कुठे ना कुठे ते कॉम्प्रोमाइज झालेले आहे अशी भावना सामान्य नागरिकाची झालेली आहे. 80-90 कोटी जेवढे मतदार आहेत त्या किती मतदारांनी अशा स्वरूपाची तुम्ही राजकीय पक्षाचे नेते आणि राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या. लोकांच्या मनामध्ये शंका आहे. याचं कारण असं, जेव्हा आता माझ्या शेजारी आमचे मित्र बसले, जेव्हा भाजपा विरोधी पक्षात होती तेव्हा त्यांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेतले होते. काँग्रेस आता विरोधात आहे, त्यांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेतलेले आहेत. मुळात ते यंत्र आहे. मगाशी तपास जसं म्हणाले की कुठलंही यंत्र हे बिघडू शकतं, ते मॅनेज केलं जाऊ शकतं किंवा ते हॅक केलं जाऊ शकतं. ही ईव्हीएमची तपासणी जी आहे ती विविध संस्थांनी आतापर्यंत केलेली आहे, पण आतापर्यंत ईव्हीएम हॅक केलं गेलंय का, आपल्या देशामध्ये असं हॅक चालतंय का, अशापर्यंत कोणतीही संस्था निर्णयप्रत पोहोचली नाहीये. पण मला एक वाटतं की पूर्वी आपण जेव्हा बॅलेट पेपरवरती मतदान करायचो तेव्हा म्हणायचं की एक गट्टा मतदान होतं आणि ते मॅनेज केलं जातं. त्याच्यानंतर ईव्हीएमचा आपण वापर सुरू केला निवडणूक आयोगाने. मग आता कुठेतरी आपण एक विश्वास ठेवायला पाहिजे. पण एक वाटतं की जगामध्ये ज्या पद्धतीने पुन्हा एकदा बॅलेट पेपरकडे सगळी लोक गेलेली आहेत, तर आपणही बॅलेट पेपरवरती मतदान करावं. म्हणजे आपण जर म्हणतो ना की कागदावरती तो प्रूफ राहतो की मी मतदान कोणाला केलेलं आहे, त्या चिठ्या राहतात. आणि ईव्हीएमच्या जेवढ्या तक्रारी येत आहेत, म्हणजे हे जेव्हा विरोधात होते भाजपा तेव्हाही त्यांनी तक्रारी केल्या, आज काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात आहे त्यांच्याही तक्रारी आहेत. देशभरातल्या जर एकूण तक्रारींचा जर आढावा घेतला आपण तर मला वाटतं की आपण बॅलेट पेपरला जावं असं एक माझं स्वतःचं मत आहे. जी राजू वाघमारे, असं आहे की सामान्य माणसापासून राजकारण्यांपासून प्रत्येकाला वाटतं ईव्हीएम हॅक होते आणि ईव्हीएम जे हॅक होते याला सायंटिफिक पुरावे आहेत ना, की ईव्हीएम मधली जी चिप आहे ती बाहेरच्या 2 कंपन्या, एक जपानची कंपनी आहे, एक अमेरिकेची कंपनी आहे. पण आता तर तुम्ही म्हणता रशियामधून ऐका, त्याच्यामध्ये त्या चिपला सॉफ्टवेअर टाकून ते आणलं जातं, ते हॅक करू शकतो तुम्ही बाहेरून. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी तुमचं मतदान होतं आणि त्याच्यानंतर काउंटिंग होतं, त्याच्यामध्ये त्या मशीन्स या ज्या ठिकाणी ठेवल्या जातात त्या ठिकाणी तुम्ही एक यंत्र आहे ते वरती लावून तुम्ही आतलं पर्सेंटेज बदलू शकता, तुम्ही डिस्प्ले बदलू शकता. इंडिया ईव्हीएम ही साईट प्रेक्षकांनी उघडून बघा,
इंडिया ईव्हीएम, त्याच्यामध्ये ईव्हीएम कोणकोणत्या पद्धतीने हॅक केली जाते हे स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि कोणतीही इलेक्ट्रॉनिक गोष्ट, कम्प्युटर्स हे हॅक होतात. म्हणून अमेरिकेसारखा देश पण जर बॅलेट पेपर वापरतो तर मग मोदींना आणि बीजेपीला एवढा प्रॉब्लेम काय बॅलेट पेपरचा हे समजत नाही. या बॅलेट पेपरचा आपण समजूच, मात्र व्हीव्हीपॅट पावत्या आणि 50% मतदान हे जुळवून पाहिलं तर त्यामध्ये अधिक पारदर्शकता येईल असं वाटतं. निश्चितपणे मी राजू वाघमारे जे म्हणाले त्याच्या संदर्भात थोडंसं मी म्हणतो की ठीक आहे, की माझं असं म्हणणं आहे की यांचं सरकार गेल्यानंतर या ईएम मशीन बद्दल अधिक शंका निर्माण व्हायला लागल्या त्यांच्यामध्ये. ईएम मशीनचा वापर कधीपासून सुरू झाला आहे, कोणी सुरू केला वापर देशामध्ये, यावेळेला कुणाचं सरकार होतं. माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींची अनेक वेळेला इलेक्शन कमिशनकडे तक्रार झालेली आहे आणि त्या वेळेला इलेक्शन कमिशननं त्या गोष्टीची शहानिशा केलेली आहे आणि शहानिशा करून स्पष्टपणे इलेक्शन कमिशननं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड नाही, कुठल्याही प्रकारची म्हणजे याच्यामध्ये चूक नाही आणि हे मशीन ज्या पद्धतीने काम करते ते अत्यंत व्यवस्थितपणे आणि बरोबर असं काम करते असं अनेक वेळेला सांगितलेलं आहे. मला सांगा की त्यामुळं आजच ह्यांना असं का वाटायला लागलंय, ईव्हीएम मशीन बद्दल यांच्या मनामध्ये आजच इतकी प्रकर्षानं चिंता का वाटायला लागली यांना, तर याचं कारण असं आहे की यांची चिंता ही खरी चिंता ही यांची वेगळी आहे. आणि मग आपल्याला किती अपयश पचवण्याची यांच्यामध्ये ताकद नाही आहे आणि मग काहीतरी कुठंतरी कारण शोधणे, नाव ठेवणे, इलेक्शन कमिशन सारख्या संस्थेला सुद्धा दोषी ठरवणे असा प्रकार सुरू आहे. पण आता जर ते सत्तेवर असणारे लोक बदलले, कारण जे बदललेले लोक आहेत त्यांना लोकशाहीमध्ये साम दाम दंडभेद वापरायचा आहे आणि अगदी जाहीरपणे वापरायचा आहे. त्याच्यामुळे जर लोक बदलले म्हणजे एखादा कुक सुरीनी जेवण बनवू शकतो पण एखादा खुनी त्या सुरीनी खून करू शकतो. आता लोक बदललेली आहेत, त्याच्यामुळे संपूर्ण देशाला या लोकांबद्दल असलेला संशय आहे. त्याच्यामुळे मग तो संशय जो आहे त्याच्यापेक्षा ती मशीन बदललेली बरी. या सगळ्या संदर्भात विरोधी पक्ष गैरसमज निर्माण करून देत आहेत का? थांबा थोडंसं, गैरसमज निर्माण करून देत आहेत का? रशियामधून कंट्रोल होत आहेत मशीन, हे चंद्रबांबू कशावरून म्हणतात, काय पुरावे आहेत या संदर्भात? आणि एकदा बटन दाबल्यानंतर ते मत हे कमळाला जातं किंवा भाजपलाच जातं, तर याचे काय असे नेमके पुरावे आहेत? आता अनेक ठिकाणी आपण पाहिलं, बऱ्याच लोकांनी त्यांचं रेकॉर्डिंग करून पण आपण मागच्या इलेक्शनमध्ये बघितलं. त्या ठिकाणी एका पक्षाला बटन दाबलं तर दुसऱ्या पक्षाला जातं, अशा अनेक तक्रारी मतदारांनी थेट त्या विभागातल्या असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरकडे केलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी हॅकिंगचा प्रश्न आहे, हॅकिंग ही भारताच्या बाहेर जर लेखी तक्रारी जर लोकांनी दिल्या असतील निवडणूक आयोगाकडे तर निवडणूक आयोगानं त्या नक्कीच तपासून पाहिल्या असतील. 100% रशियामधून कंट्रोल केला जात आहे, विरोधी पक्षाचा काय पुरावा आहे की या सगळ्या मशीन हॅक केल्या जात आहेत? मागच्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवार उभा आहे त्याला स्वतःचं मत त्याच्या बूथ मध्ये नाही आहे. आता याला काय म्हणणार तुम्ही? तो स्वतः निवडणुकीला उभा राहिला, त्यांनी पूर्ण महिनाभर प्रचार केला, माझी बायको माझी मुलं मला देणार नाहीत, मी देणार नाही का? या तक्रारी लेखी केलेल्या आहेत. लोक निवडणूक आयोगानं त्याची दखल घेतली, निवडणूक आयोगानं त्याचा डेमोही दाखवला, मात्र त्याही वेळेला काँग्रेसकडून कोणीही पुढे आलं नव्हतं त्या मशीन हॅक होतात की नाही ते सांगण्यासाठी. आज तुम्ही आरोप करताय राजू वाघमारे की रशियामधून हे कंट्रोल केले जातात, काय तुमच्याकडे त्याच्याकडे पुरावे काय आहे? एक लक्षात घ्या, तुम्ही मशीनला जर मशीन समजून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की मशीन हॅक होऊ शकते की नाही. मी तेच तर तुम्हाला सांगितलं की ह्याच्या त्या चिप्स मधलं जे सॉफ्टवेअर आहे ते अमेरिका आणि जपानची कंपनी त्याच्यामध्ये टाकते. आता ते जर सॉफ्टवेअर जर जे टाकून इकडे येतं ना, ते निवडणूक कमिशन पण तपासू शकत नाही. ही पद्धत आहे. राजू वाघमारे, ह्या ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या काही फक्त भाजपच्या काळात आलेल्या आहेत का? त्या तर काँग्रेसच्या काळापासून आलेल्या आहेत. आणि मुळात म्हणजे राजू वाघमारे अगदी अक्षरशः मस्करी केलेली आहे या सगळ्याची. आपल्या भारताची लोकशाही, आपल्या भारताच्या लोकशाहीला सगळ्या संपूर्ण देशभरामध्ये वाखाणण्यात येतं. अशा वेळेला अशा प्रकारचे कोणतेही पुरावे नसताना अशा प्रकारचे आरोप करणं, आपण एक वेगळी प्रतिमा निर्माण करतो देशभरात आणि जगभरामध्ये सुद्धा. आतापर्यंत ईव्हीएम मशीनचं ऑडिट झालेलं नाही. कोणत्या ईव्हीएम मशीन किती बनवल्या, किती बाहेरून आल्या याचं ऑडिट नाही.
आम्ही मागे मागणी केली होती, याचं ऑडिट करायला पाहिजे भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने त्याचं ऑडिट केलेलं नाही. त्याच्यामुळे त्याही वेळेला काँग्रेसच्या काळापासून म्हणजे गेली 13 वर्ष जवळपास ईव्हीएम होती, त्यावेळेला तुम्ही ऑडिट केलं होतं का? आडवाणींनी जेव्हा आरोप केला होता की ईव्हीएम मशीन अशा प्रकारे हॅक केल्या जाऊ शकतात किंवा अशा प्रकारे बिघाड होऊ शकतो, तर त्यावेळेला ऑडिट केलं गेलं होतं का? तर नाही, त्याही वेळेला तशा प्रकारचं ऑडिट केलं जात नव्हतं. आतापर्यंत ईव्हीएम वरून जे काही आरोप केले जात आहेत त्यामध्ये कोणतेही पुरावे विरोधी पक्षाने दिलेले नाहीत. मी राजू वाघमारे पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. महेश तपासे, वारंवार ईव्हीएम वर संशय व्यक्त केला जातो, मात्र या संदर्भात कुठलेही पुरावे मिळत नाहीत. चंद्राबाबू नायडूंनी रशियामधून कंट्रोल होतात असं म्हटलं जातं, असं म्हटलंय, मात्र या सगळ्यामुळे एक भारताविषयी, भारताच्या लोकशाहीविषयी तुम्ही शंका निर्माण करता. जगभरामध्ये जी लोकशाही वाखाणली जाते त्या लोकशाहीवरच बोट ठेवण्याचा हा प्रयत्न नाही का? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली, डोनाल्ड ट्रम्प त्याच्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यावेळेलाही असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं की रशियाच्या माध्यमातून तिकडचे देखील जे पोलिंग होती ती मॅनेज केली गेली. आता एक गोष्ट आहे की काँग्रेसच्या काळामध्ये किंवा युपीएच्या काळामध्ये तंत्रज्ञान तेवढं विकसित नव्हतं किंवा काँग्रेस आणि युपीएची एवढी घाणेरडी मानसिकता नव्हती की अशा पद्धतीने लोकांच्या मध्ये जाऊन म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन जे स्वायत्तप्राप्त संस्था त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा. भाजपचं सरकार आल्यापासून ह्यांचं सरकार आल्यापासून ज्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत त्याची काय अवस्था झाली आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याच्यामुळे सामान्य लोकांना अजून तेच वाटतं की ईव्हीएम सारखी संस्था ईव्हीएम हॅक होऊ शकतात. हे अनेक वेळा त्या ठिकाणी लोकांनी म्हटलं आणि आम्हीच काय म्हणतो लोक म्हणतात. आणि आता या ठिकाणी कधीच या संदर्भातले पुरावे मिळाले नाही. असे काँग्रेसकडे काही पुरावे आहेत का? असं आहे, राजू वाघमारे आहेत का काँग्रेसकडे काही पुरावे? त्याचे ऐकून घ्या, काँग्रेसकडे त्याचे पुरावे आहेत. लोकांनी ते दाखवले, लोकांनी बटणं दाबून दाखवली की नाही. राजू वाघमारे, या संदर्भामध्ये कुठल्याही तक्रारी निवडणूक आयोगाकडे नाहीये की आम्ही बटण दाबलं आणि म्हणून असं झालं किंवा ते मत भाजपला गेलं. तक्रारी केल्या आहेत की तुम्हाला माहिती असेल प्रकाश आंबेडकरांच्या मुलानं या संदर्भामध्ये तक्रार केली, मात्र त्यांनाही हे सांगता आलं नाही की खरंच असं झालंय की नाही. त्यांनी हे म्हटलं की आमच्या कार्यकर्त्यांनी असं आम्हाला सांगितलं. या गोष्टीवर विश्वास कसा ठेवणार? आपण बघतो की ह्या ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत, हाके साहेब किंवा वाघमारे साहेब, त्या ईव्हीएम मशीन ह्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जातात. म्हणजे म्हणूनच आपल्या देशांमध्ये टप्पे केलेले आहेत की त्या टप्प्यांमधून त्या यंत्रणा वापरल्या जाव्यात. मग अमुक जर मशीन बिघडलेली असेल किंवा ईव्हीएम मध्ये बिघाड असेल तर मग भाजपाचा किंवा कोणत्याही एका पक्षाचाच विजय का नाही होणार? म्हणजे जसं मगाशी एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला स्वतः की 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जेव्हा काँग्रेसला विजय मिळाला तेव्हा ईव्हीएम मध्ये बिघाड नव्हता का? आणि आता लगेच बिघाड झाला का? तिसऱ्या टप्प्याच्या सांगितलेलं होतं पण ते ठोसपणे आतापर्यंत कधी ते सिद्ध नाही झालं ना. जेवढे डेमो दाखवले गेले 5 राज्याच्या डेमो त्याचा निष्कर्ष निघाला का? त्याचा निष्कर्ष निघत नाहीये. ईव्हीएमच्या तक्रारी मशीन बिघडतात तोपर्यंत ईव्हीएम मशीन फार चांगल्या होत्या. एक लक्षात घ्या, लोकशाहीसाठी निखिला आपण एवढं म्हणताय, लोकशाहीचा जर एवढा संपूर्णपणे हा बाजार आणि ही निवडणूक आपल्याला करायची आहे तर लोकांच्या मनात जर 22 पेक्षा जास्त विरोधी पक्षांच्या मनात ज्या गोष्टीबद्दल शंका आहे त्या गोष्टीचं निरसन हे ती मशीन काढून करा ना. लोकशाही पाहिजे ना तुम्हाला. मग सगळे विरोधी पक्ष एका बाजूला आणि फक्त बीजेपी एका बाजूला. निवडणूक आयोग या सगळ्यांचा सूक्ष्म काला होती. प्रत्येक दोन गोष्टी निखिला ही जी इथं ओरड करतायत ना वाघमारे, यांच्या ज्या काही यांची तक्रारी होत्या त्याच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशनने यांना निमंत्रण देऊन बोलावलं होतं आणि तिथं ऐकून घ्या आणि तिथं त्यांनी डेमो दाखवला आणि डेमो देऊन त्यांनी सांगितलं की सांगा आता तरी सांगा तुम्हाला काय याच्यामध्ये ईएम मध्ये काय गडबडी आहेत किंवा काय त्याच्यामध्ये दोष आहेत हे तुम्ही सांगा असं सांगितलं. यांनी का नाही उत्तर दिलं त्यावेळेला? यांनी का नाही सांगितलं? आज बाहेर लोकांमध्ये चर्चा करणं, एअरवरती चर्चा करणं, टीव्हीवरती चर्चा करण्यापेक्षा यांनी इलेक्शन कमिशनला का नाही सांगितलं? तुम्हाला यांना निमंत्रण इलेक्शन कमिशनने बोलावलं होतं. प्रश्न आहे की आज पत्रकार परिषद घेतली 22 पक्षांनी आणि ईव्हीएम रशियाकडून हॅक केल्या जातात, रशियामध्ये हॅक केल्या जातात असं तुमचं म्हणणं आहे. तर मग याची तक्रार तुम्ही निवडणूक आयोगाकडे का केली नाही? याची शहानिशा करण्यासाठी तुम्ही काही पावलं उचललेली आहेत का की फक्त लोकांपर्यंत काहीतरी मिसगाईड करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान जे आहे ते आता पार पडलेलं आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत साधारणतः राज्याची सरासरी जी आहे ती 46.28% आहे. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे. 54.24% मतदान हे कोल्हापूरमध्ये झालेलं आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहतोय. पुण्यामध्ये मात्र सर्वात संथ गतीनं मतदान झालेलं आहे. पुण्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त 36.29% मतदान झालंय. राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. राज्यात 14 मतदारसंघात मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. उन्हाच्या कडाका टाळण्यासाठी मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. राज्यातील तिसऱ्या टप्प्याचं मतदान महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या नेत्यांनीही आपल्या कुटुंबासह मतदान करत लोकांनाही मतदानाचं आवाहन केलंय. सुप्रिया सुळे, कांचन कुल, उन्मेष पाटील, नरेंद्र पाटील, उदयनराजे भोसले या उमेदवार नेत्यांनी सकाळीच जाऊन मतदान केलं. लोकांनी मतदान केलं आणि पश्चातापाची वेळ आली. आज तो पश्चाताप बाजूला सारून लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसलं पाहिजे आणि याकरता ही संपूर्ण अन्यायकारक जी हुकुमशाही आहे तिला उधळून देऊन लोकशाही पुन्हा प्रस्थापित करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य असं मी समजतो. ही व्यक्ती 14 इलेक्शन जिंकलेली आहे, त्याच्याबद्दल बोलणं किती योग्य होतं. लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. आदरणीय पवार साहेबांचं जितक्या अनेक वर्षाचं काम आहे तितकं अर्ध्या लोकांचं वय पण नाहीये जे त्यांच्यावर टीका करत राहतात. पण हे दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये एवढी पातळी सोडून आजकाल टीका होते, हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. दुर्दैवाने निवडणूक विकासावर झाली पाहिजे होती, ती विकास सोडून व्यक्तिद्वेषावर केली गेली आणि हेच खरं या ठिकाणी आमच्या या नगर जिल्ह्याच्या जनतेच्या मनात काय नेमकी झालेलं आहे, राजकारण कुठल्या पद्धतीने झालं आणि काय केलं गेलं. आणि म्हणून त्या ठिकाणी मी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी नव्याने आलो, मला पक्षाने उमेदवारी दिली, तरी म्हणून खासदार गांधी साहेब असतील, आमचे सगळे जेवढे पक्षाचे शिवसेना, रासपा, RPI सगळे मित्र पक्षाचे आणि नगर जिल्ह्याच्या जनतेने स्वीकारलं. त्याचं कारण आहे की त्यांना कळलं की ही परिस्थिती जी माझ्यावर ओढून आली, मी माझ्या स्वार्थासाठी आलो नाही, पण या ठिकाणी व्यक्तिद्वेष आणि कौटुंबिक द्वेष झाल्यामुळं या मुलाकडे दुसरा कुठलाही पर्याय राहिला नव्हता आणि म्हणून त्यामुळे लोकांची सहानुभूती माझ्याबरोबर आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 96व्या वर्षी आवर्जून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पुण्यातील पर्वती भागातील शाहू कॉलनीमध्ये जाऊन त्यांनी मतदान केलं. आपली लोकशाही नवीन आहे, पण जगातली सगळ्यात मोठी आहे आणि या लोकशाहीचं सार्थक करणं आणि जगाला शिकवणं हे आपल्याला हक्कानं प्राप्त झालेलं आहे. खरोखर आनंद होतो की आमच्या खेड्यापाड्यातनं शेतकरी आणि अगदी गरीब परिस्थिती राहणारे वनातले लोक सुद्धा मतदानामध्ये उत्साहाने भाग घेतात. राज्याच्या 14 मतदारसंघात पुण्याचाही समावेश होतो. पुण्यात अनेक कलाकारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अभिनेत्री गायत्री दातार, संस्कृती बालगुडे, अभिनेता सुबोध भावे, प्रवीण तरडे, सलील कुलकर्णी, सुनील गोडबोले यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल पालेकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. नाही, मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजावलाच पाहिजे, कारण लोकशाहीने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. आणि जर समजा यदाकदाचित कोणी बजावला नाही तर माझं असं मत आहे की त्याला तक्रार करण्याचा अधिकार नाही, त्यांनी तक्रार करू नये. पहिल्यांदा आपला अधिकार आपण बजावावा आणि मग आपल्याला तक्रारीला वाव राहतो. सेलिब्रिटी आणि नेत्यांसोबतच सामान्य मतदारांचाही उत्साह दांडगा दिसून आला. माढा लोकसभा मतदारसंघात 2 सख्या चुलत भावांनी लग्नाच्या दिवशी घोड्यावर येत मतदान केलं, तर पुण्यात श्रद्धा भगत या नववधूनही आधी मतदान करत मगच हॉलकडे वाट धरली. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच सखी मतदार केंद्राची संकल्पना राबवली जाते. विशेष म्हणजे या सखी मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत सर्व कर्मचारी या महिलाच आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्येही मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. रत्नागिरीत तर या नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी खास सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते.
तर तरुण मतदारांसोबतच वयोवृद्ध मतदारांनीही घराबाहेर पडत आपला हा मतदानाचा हक्क बजावलाय. लोकशाहीचा उत्सव सर्वसामान्य जनतेला साजरा करता यावा यासाठी प्रशासन एका बाजूला प्रत्येक नागरिकाला जागरूक करण्याचा प्रयत्न करत असताना राज्यभरातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत आणि नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच जागरूक नागरिकाची भूमिका निभावत मतदान केल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. नक्कीच महाराष्ट्रामध्ये 14 मतदारसंघामध्ये मतदान जे आहे ते सुरू आहे आणि एकूणच या सगळ्या मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत. पुन्हा एकदा मी गेस्टची नावं सांगते की इथे आपल्याबरोबर राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, महेश तपासे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, गणेश हाके भाजपचे प्रवक्ते, नरेंद्र कोठेकर तरुण भारतचे निवासी संपादक आपल्या सोबत आहेत या चर्चेमध्ये. त्याचबरोबर सगळ्यात आधी आपण योगेश बोरसे यांच्याकडे जाणार आहोत पुण्यामध्ये थेट. योगेश बोरसे, खरं तर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान व्हायला हवं होतं, तर तिथे सर्वात कमी मतदान हे पुण्यामध्ये झालेलं आहे. संत गतीनं सकाळपासूनच मतदान या ठिकाणी सुरू होतं. पुण्यात नवमतदार सर्वाधिक आहेत, मात्र तरी सुद्धा पुण्यातलं मतदान इतकं कमी का, इतका अनुत्साह का? निश्चितच खरं तर प्रशासनाच्या वतीने मतदारांची जनजागृती ही वेळोवेळी केली गेली होती. मात्र असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने खरं तर या मतदानाला प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तसा मिळाला नाहीये. नेमकी याच्या मागची कारणं काय आहेत, का अशा पद्धतीने मतदानाची टक्केवारी ही कमी झालेली आहे, त्या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत काही पुण्यातील पत्रकार आहेत. दिगंबर दराडे आहेत, राजेंद्र पाटील, त्यासोबतच शैलेश काळे, असे 3 पत्रकार माझ्यासोबत आहेत. मी सुरुवात करेन शैलेश काळे यांच्यापासून. शैलेश, काय सांगणार, काय नेमकं कारण आहे की मतदानाची जी टक्केवारी आहे ती कमी झालेली, नेमकं तुम्ही याचं कसं विश्लेषण करा? गेल्या 2014 मध्ये मोदी लाट असताना, म्हणजे आपण ती म्हणूयात भाजपचं गव्हर्नमेंट येत असताना आणि अँटी इन्कम्बन्सीतून बऱ्यापैकी मतदान होईल असं वाटलं तर त्यावेळेसही 54% होतं. आता भाजपलाही 5 वर्ष झाली, त्यांचाही कारभार पाहिलेला आहे. भाजपने आता यंदा उमेदवार बदलला, पालकमंत्र्यांना बापट यांना उमेदवारी दिलेली आहे. दुसरं, काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होताना बराच काळ गेला आणि त्यातही आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते यामध्ये काम करताना दिसत होते, पण राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याची सभा झालेली नाही. म्हणजे हे एक राजकीय स्तरावरचे एक कारण असं आहे, म्हणजे असं एक प्राथमिक वाटतं. दरवेळेस कलमाडी किंवा यानंतरही पुण्यात पैसा आणि या गोष्टीचा बऱ्यापैकी वापर होताना दिसायचा. तो आता यंदा खरंच म्हटलं तर तो कमी झाला. म्हणजे राजकीय उदासीनता कुठेतरी दिसते. सर, काय सांगणार, काय नेमकं कारण असू शकतं अशा पद्धतीने टक्के? कारण की मागच्या पंचवार्षिकला 54% होती, यावेळी तेवढं तरी आकडा गाठेन का? आपण थोडंसं जर बघितलं तर यावेळेस पहिल्यापासूनच पुण्यामधलं जे काही वातावरण आहे म्हणजे लोकसभेचं ते बघितलं, त्याच्यामध्ये कुठलाही उत्साह दिसत नव्हता किंवा जो आपण रणधुमाळी हा शब्दशः जो शब्द वापरतो तशा पद्धतीची कुठली रणधुमाळी पुण्यामध्ये आढळली नाही. त्याला कारण आता शैलेशजींनी सांगितल्याप्रमाणे की गिरीश बापटांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली, परंतु काँग्रेसचे उमेदवार जाहीर होण्यासाठी जवळजवळ 8 दिवस लागले आणि एक पहिलं जे वातावरण होतं पहिल्यापासूनच ते एकतर्फी असं एक वातावरण पुण्यामधलं निर्माण झालं. आणि आपण जसं म्हणतो की एक वातावरण सुरुवातीला पहिले एक तशा पद्धतीची एक वेव्ह जर तयार झाली तर ती शेवटपर्यंत बऱ्याच वेळा ती चालू राहते आणि त्याचा एक परिणाम तो एक संपूर्ण वातावरणामध्ये होत असतो. आणि मला वाटतं तो एक परिणाम सध्या पुण्याच्या एकूण मतदानावर दिसतोय. दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर थोडीशी जी काही तुल्यबळ लढत जी म्हणतो त्या दृष्टीने उमेदवारांची जी असते की मागच्या वर्षी 54% मतदान, म्हणजे आपण जर बघितलं तर मोदींची लाट त्या ठिकाणी होती, परंतु पुण्यामध्ये तरी पण 54% मतदान झालेलं होतं. त्यांचे अनिल शिरोळे भाजप युतीचे त्या ठिकाणी निवडून आलेले होते. यावर्षी बदल केला, पालकमंत्री गिरीश बापटांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली. आपण जर बघितलं गेल्या 5 वर्षाचं बापटांचं मंत्रिपदावर असताना त्यांचा जो काही जनसंपर्क आहे त्यांनी त्या पद्धतीने त्यांची जी काही व्यूहरचना किंवा जनसंपर्क जो होता त्या ठिकाणी तो त्यांचा चालू होता. हे सगळं चालू असताना काँग्रेस आघाडीकडनं मात्र असा कुठलाही चेहरा त्यावेळेस जो आता शैलेशजींनी सांगितल्याप्रमाणे जे कलमाडींच्या काळामध्ये त्या पद्धतीने सगळं जो असायचं ते सुद्धा एक कारण असू शकतं. आणि एक दुसरं असं की 54% मतदान आपण जे म्हणतोय की आता 3 वाजेपर्यंत 30 ते 32% मतदान झालेलं आहे. मला वाटतं त्याच्यानंतरचा 5 वाजेपर्यंत साधारण तेवढंच मतदान होईल असं मला वाटतं. मतदान होईल काय तुमचं काय निरीक्षण आहे, काय कारण असू शकतं अशा पद्धतीने मतदारांमध्ये जो उत्साह आहे तो कुठेतरी दिसून येत नाहीये?
जो राजकीय पक्षांनी माहोल तयार करायचा असतो निवडणुकीचा, त्यामध्ये राजकीय पक्षही अपयशी झाल्याचं पाहायला मिळते. ज्या पुण्यात ज्या मोठ्या सभा व्हायला पाहिजे होत्या, राहुल गांधींची, नरेंद्र मोदींची, एक लोकांच्यात वातावरण तयार करणं गरजेचं होतं, ते कुठल्या प्रकारचं वातावरण तयार केलं गेलं नाही. लोकांचे जे प्रश्न आहेत ते वेगळे आहेत. तर बेरोजगारीचा प्रश्न आहे, रोजीरोटीचा प्रश्न आहे. आजकाल लोकांना निवडणुका आणि ह्या गोष्टीपेक्षा स्वतःचे जे प्रश्न महत्त्वाचे वाटू लागलेत, कारण वाढती बेरोजगारी, वाढते प्रश्न हे लोकांना जास्त प्रमाणात भेडसावत आहेत. त्यामुळे लोक नकळतपणे त्याचा परिणाम मतदानावर होताना दिसतोय. निश्चित, म्हणजे हे सगळे मुद्दे आहेतच. काय नेमकं नाही, कसं होतं की गेल्या वेळेस सोशल मीडियाचा जो एकतर्फी वापर झाला होता आणि लोकांना एक बाजू येत होती आणि हे काहीतरी चुकीचं चाललंय वगैरे अशाही गोष्टी येत होत्या. यावेळेस सोशल मीडियाला प्रत्येक पक्ष काउंटर करत होता आणि राज ठाकरे वगैरे हा जो एक फरक तो अधिक सोशल मीडियाचीच उदाहरणं देऊन ते प्रकर्षाने तो फरक जाणून देत होते. त्यामुळे गेल्या वेळेस पाहिलं असेल तर लहान लहान मुलं प्रचार करत असताना म्हणायची मोदी मोदी मोदी. आता ते वातावरण वातावरण दिसत नाहीये. राजू वाघमारे, आता तिथल्या जे स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया होत्या. त्यांनी तो सगळा माहोल, तिकडचा सगळाच वातावरण जे आहे ते त्यांनी पाहिलेलं आहे, त्यावरच्या त्यांच्या त्या रिॲक्शन होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की शेवटपर्यंत काँग्रेसला इकडे उमेदवार मिळाला नाही, एकतर्फी वाटली पुण्यातली निवडणूक. नाही, एकतर्फी असं म्हणता येणार नाही. आम्हाला निवडणूक उमेदवार आम्ही द्यायला उशीर केला हे मान्य करतो आम्ही, पण जो उमेदवार दिला तो उमेदवार काँग्रेसचा निष्ठावंत, तिथे आमदार राहिलेला उमेदवार आहे. मोहन जोशी, चांगली लोकप्रियता पुण्यामध्ये आहे आणि सगळ्यांनी निवडून दिलेला तो उमेदवार आहे. त्याच्यामुळे नंतर जरी आम्हाला उशीर झाला असला तरी त्याच्यानंतरचा जर प्रचार तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये आम्ही नंतर आघाडी घेतलेली, म्हणजे एक वेळ अशी होती की बापटांच्या पुढे पुण्यात काँग्रेसची आघाडी होती आणि नंतर परत 50-50 प्रचार आलेला आहे. त्याच्यामुळे पुण्यातली लढत एकतर्फी होण्याचा काही प्रश्नच नाही. बरं, मी एक रिएक्शन आता फक्त हाकेंची घेते, मग आपण पुढे जाऊयात. हाके, पुण्यामध्ये एकतर्फी झाली असं तुम्हाला वाटतं? कोणाचं आव्हानच नव्हतं? निश्चितपणे एकतर्फीच निवडणूक झालेली आहे. खरं म्हणजे 23 मेला निकालानंतर राजू वाघमारेंना लक्षात येईल, आज जे ते म्हणतात ना की एकतर्फी झालेली नाही, तसं नाही आहे. ज्या पद्धतीनं तिथल्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला उत्स्फूर्तपणे मतदान केलंय, ज्या वेगात केलंय आणि ज्या उत्साहात केलंय, त्याच्यावरून हे निश्चितपणे लक्षात आलेलं आहे. मात्र तेवढ्या काही टक्केवारी वाढलेली नाहीये. 3 वाजेपर्यंत फक्त 36% मतदान जे आहे ते या ठिकाणी झालंय आणि तपासणी अर्थात एनसीपीची एकही सभा झाली नाही पुण्यामध्ये. एनसीपीला काही इंटरेस्ट नव्हता किंवा मग काँग्रेसला मदत करायची नव्हती असं काही होतं का? हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. पहिल्याच दिवशी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेला जॉईंट मीटिंग दोन्ही उमेदवारांची, दोन्ही पक्षांची व्यवस्थितपणे झाली. अनेक ठिकाणी पक्षाचे शरद पवार साहेब असतील की अजितदादा पवार असतील, यांनी पुणे शहरातल्या सबंध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोहन जोशीच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि एक आघाडीचा पक्ष म्हणून आमचा तो गेल्यानंतर एकूणच मरगळ होती एनसीपी मध्ये, हे तुम्हालाही मान्य असेल. अजिबात तसं असण्याचं कारण आज पुण्याच्या जनतेला तो पस्तावा झालेला आहे की आम्ही भाजपच्या हातामध्ये ही महापालिकेची सत्ता देऊन फार मोठी चूक केलेली आहे. बरं, आपण थोडंसं औरंगाबाद मध्ये आता जाऊयात. आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे आपल्या सोबत आहेत. तिथनं चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील, सुभाष झांबड यांच्यामध्ये तिरंगी लढत या ठिकाणी होते. दत्ता, तुमच्याबरोबर काही पत्रकार आहेत, काय विश्लेषण कराल याचं? आणि औरंगाबाद मध्ये एकूणच किती टक्के मतदान झालेले? निखिला, औरंगाबादमध्ये 3 वाजेपर्यंत 47% मतदान झालं होतं. आता तो आकडा कदाचित 52% गेला असावा. खरं तर औरंगाबादच्या राजकारणामध्ये यावेळेला चुरस निर्माण झाली होती. एका बाजूला चंद्रकांत खैरे होते, त्यांच्यासमोर इम्तियाज जलील होते, त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव आणि सुभाष झांबड हे सुद्धा तुल्यबळ उमेदवार होते, त्यामुळे सुद्धा चुरस निर्माण झाली होती. आपल्यासोबत सुशील कुलकर्णी आहेत, ज्येष्ठ पत्रकार. सर, काय सांगाल एकंदरीत ह्या निवडणुकीचं निरीक्षण कसं आहे तुमचं? निवडणुकीला सुरुवात झाली तेव्हा औरंगाबादचा विकास हा सगळ्यात पहिला मुद्दा या निवडणुकीमध्ये होता आणि जशी जशी उमेदवार वाढत गेली ना तशी तशी विकास हा मुद्दा बाजूला पडला आणि पहिल्यांदा धर्म, नंतर जात या निवडणुकीमध्ये घुसली. आणि आता ही संपूर्ण निवडणूक म्हणजे आजचा मतदानाचा आकडा शेवटपर्यंत 60% पोहोचेल, फायनल फिगर्समध्ये 60-62% आसपास राहील. ही संपूर्ण निवडणूक ही जात या मुद्द्यावर झालेली आहे. म्हणजे पुन्हा एकत्रीकरण येणं, काही लोकांचं विभागलं जाणं, एकत्रीकरण होणं, हे सगळं जात या मुद्द्यावर आलेलं आहे. आजपर्यंत धर्म या मुद्द्यावर लढवणारी निवडणूक आता जात या मुद्द्यावर आलेली आहे आणि एकूणच निवडणुकीतून विकास आणि औरंगाबादचे प्रश्न हे मुद्दे चर्चेला आलेच नाहीत. आली ती फक्त जात आणि आला तो फक्त धर्म. धर्म आणि जातीवर चर्चा झाली असं सुशील कुलकर्णी सांगतात. ससो खंडाळकर आपल्यासोबत आहेत, ते सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आहेत. ससो सर, तुमचं काय निरीक्षण?
लोकशाहीतला परवलीचा आणि अत्यंत मोलाचा शब्द म्हणजे मतदान. ते सध्या सुरू आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच नाजूक राहिलेला आहे. आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका मी ज्या पाहिल्या त्या विकासाच्या प्रश्नांवर कधीच झालेल्या नाहीत. विकासाच्या प्रश्नांची घुसळण, त्याची नीटपणाने चर्चा किंवा अजेंड्यावर हे प्रश्न कधीच राहिलेले नसल्यामुळे नेहमीच भावनिक प्रश्नांवर स्वार व्हायचं, हिंदू मुसलमान असं वातावरण तयार करायचं. आणि जसं आत्ता आमचे मित्र कुलकर्णी म्हणाले त्याप्रमाणे जात आणि धर्म हे फॅक्टर या ठिकाणी नेहमीच महत्त्वाचे राहिलेले आहेत. मात्र यावेळेला चौरंगी लढत होत असल्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. गणितं बांधणंसुद्धा अवघड होत चाललेलं आहे. येत्या 23 मेपर्यंत म्हणजे निकालापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची गणितं मांडली जातील. पण यावेळेला MIM आणि वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत असल्यामुळे समीकरणं बिघडण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या वादामध्ये म्हणजे चौरंगी लढतीमध्ये कुठेतरी वंचित बहुजन आघाडी ही सरस ठरते की काय असं एक वातावरण तयार झालेलं. त्याचं कारण असं आहे की त्यांची गठ्ठा मतं जी आहेत त्याच्यामध्ये फारसी फाटाफूट दिसत नाही आणि उरलेल्या 3 उमेदवारांमध्ये मात्र मतांची फाटाफूट दिसते. नक्कीच मतांची फाटाफूट दिसते असं दिसते. सुशील कुलकर्णी मला यासाठी गणेश हाकेंकडे जायचे. गणेश हाके, समीकरण बिघडणार असं स्थानिक पत्रकारांना वाटतं? नाही, समीकरणं बिघडणार हे जरी खरं असलं तर ती समीकरणं ही जी काही बिघडलेली असतील ती भारतीय जनता पार्टीच्या बाजूने असतील. त्यांनी आता जो वंचित आघाडीचा जो उल्लेख केला तो वंचित आघाडीची जी मतं आहेत ती ही खरं म्हणजे ती वेगळ्या विचारांच्या लोकांची मतं आहेत, जी कधी आमची नव्हतीच ती मतं आहेत. आणि त्या मतांच्या त्याचा जो फरक पडत नाही शिवसेनेला. खान हवा की बाण हवा हा नेहमीचाच एक मुद्दा असतो शिवसेनेचा. नाही, 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की ज्या आमची भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल, एक विचारांच्या वरती आधारित असा आमचा पक्ष आहे. किंवा आता ज्या पद्धतीनं यापूर्वी सुद्धा आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये थर्ड फ्रंट वेगळ्या पद्धतीने निवडणुका लढत होत्या आणि जेव्हा जेव्हा थर्ड फ्रंट लढलेली आहे तेव्हा त्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला झालेला आहे. आणि याही वेळेला आघाडीचा फायदा तुम्हालाच होणार म्हणून येते तुमच्याकडे या मुद्द्यावर येते. एक छोटासा ब्रेक इथे आपण लगेच घेऊया आणि लगेच परत येऊया. थेट पुन्हा एकदा आपण दत्ता करवटे यांच्याकडे औरंगाबादमध्ये जाणार आहोत, कारण औरंगाबाद मधली लढत खरंच एक इंटरेस्टिंग अशी ही लढत असणार आहे. दत्ता, एकूणच जर आपण पाहिलं तर चंद्रकांत खैरेंना अँटी इन्कम्बन्सीचा फटका इथे बसेल असं वाटतं का? इम्तियाज जलील आहेत, सुभाष झांबड आहेत, हर्षवर्धन जाधव आहेत. त्यामुळे कोणाचा नेमका फायदा होईल असं काय वाटतं? म्हणजे तिथे जे स्थानिक आहेत त्यांना आणि जे कुंपणावरचे आहेत ते कुठे नेमके वळतील? नक्की खरं तर अँटी इन्कम्बन्सी ही चंद्रकांत खैरे यांच्या विरोधामध्ये जोरात होती. सुशील कुलकर्णी यांच्याकडे आपण जाऊयात की सर, अँटी इन्कम्बन्सी होती, चंद्रकांत खैरेच्या विरोधात मतं गेली होती, त्यातल्या त्यात चंद्रकांत खैरेच्या बाजूची, विरोधातली आणि कुंपणावरची असा जो मतदार असतो तो कुण्या बाजूने जाईल आणि काय निष्कर्ष? 20 वर्ष चंद्रकांत खैरे खासदार राहिल्यामुळे तशी अँटी इन्कम्बन्सी असणं साहजिक आहे. आणि खैरेंच्या विरोधातली जी मतं आहेत ती पुन्हा त्याच मुद्द्यावर आपण येतोय. खैरेंच्या विरोधात जाणारी जी मतं आहेत अँटी इन्कम्बन्सीमुळे परंपरागत खैरेंसोबत असली पण खैरेंवरती नाराजी आहे अशी मतं जर विभागून वेगवेगळ्या उमेदवारांच्याकडे जात आहेत. म्हणजे जो मराठा असेल तर तो हर्षवर्धन जाधव यांच्याकडे जातोय, तो दुसऱ्या कुठल्या जातीचा असेल किंवा असं गृहीत धरूया की ब्राह्मण, मारवाडी, जैन या कॅटेगरीतला असेल तर तो थोडासा झांबडकडे झुकलेला आपल्याला दिसेल. अशी वेगवेगळ्या स्वरूपातली विभागणी खैरेंच्या विरोधकांच्या मतांची होती आहे. आणि तितकीच मत विभागणी जी एकत्रितपणे होणार आहे पण ती विरोधी उमेदवारांची होती आहे. म्हणजे MIMच्या उमेदवाराला एकत्रितपणे मुस्लिम मोहल्ल्यातून मत होणार आहे. हर्षवर्धन जाधव यांना मराठा अस्मिता, मराठा प्रेम यातून मतदान होणार आहे. आणि अशी ही सगळी एकत्रीकरण मतांची जातीवर आणि धर्मावर होणारी एक गठ्ठा बेरीज या निवडणुकीचं चित्र खरं तर अस्पष्ट करते आहे. पण त्यातल्या त्यात जर विचार केला की या निवडणुकीचं चित्र कसं असेल, कोण प्रभावशाली असेल, तर आजच्या घडीला तरी वंचित बहुजन आघाडीचे MIMचे उमेदवार तगड्या स्वरूपामध्ये तिथे दिसतात. आणि मग चित्र पुढे बाकीच्या उमेदवारांना किती मतं पडतील, खैरेंची मतं किती फुटतील यावरती पुढची स्थिती अवलंबून असेल. पण माझ्या लेखी पहिल्या 2ऱ्या क्रमांकावर MIM आणि शिवसेना असंच असणार आहे. 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी झांबड आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये लढत होऊ शकते.
सुशील सरांचा हा निष्कर्ष आहे. पुन्हा एकदा आपण ससो खंडाळकर सरांकडे जाऊयात. सर, धर्माचं राजकारण, जातीचं राजकारण नेहमीच होतं असं तुम्ही मगाशी म्हणाला होतात. मग चंद्रकांत खैरेंच्या बाबतीत जे राजकारण चालू आहे त्यांच्याबद्दल मग ही नाराजी निर्माण का झालाय सर? त्याची कारणं काय आहेत? विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे 4 टर्मपासून खासदार आहेत. त्याआधी ते 2 टर्म आमदार होते आणि 1988 साली ते पहिल्यांदा शिवसेनेचे नगरसेवक बनले. म्हणजे 88 ते आता 2019 एवढा प्रदीर्घ कालावधी त्यांच्या हातात सत्ता आहे. आणि एवढी प्रचंड सत्ता असताना कुणीही विकासाची फुटपट्टी त्यांना लावणं स्वाभाविक आहे. या फुटपट्टीमध्ये ते बसत नाहीत. विकासाच्या नावानं त्यांना 0 मार्क्स पडू शकतात. आणि आत्ता या वेळेला सतत त्यांना मतदारांनी, विरोधकांनी हा प्रश्न विचारला की 20 वर्षात तुम्ही केलं काय? आणि दुर्दैवानं किंवा सुदैवानं काय जे असेल ते या कामाची यादी देऊ शकलेली नाही. नक्कीच. खरं म्हणजे हे ऐतिहासिक शहर आहे. इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. इथं उद्योगधंद्यांना प्रचंड वाव आहे. DMIC सारखा प्रोजेक्ट जो मागच्या सरकारने इथे आणला तो पूर्णतः रखडलेला आहे. खरं म्हणजे 50,000 तरुणांना रोजगार देण्याची क्षमता असलेला तो प्रोजेक्ट आहे. पण तो आज पूर्णतः त्याला काय म्हणू आपण, रखडलेला आहे. शिवाय असं निखिला, अशा पद्धतीनं या ठिकाणची जी विकासाची कामं आहेत ती बऱ्याच प्रमाणात रखडलेली आहेत आणि त्याला चंद्रकांत खैरे हे गती देऊ शकले नाहीत. त्यामुळे सुद्धा त्यांचं जे धर्माचं राजकारण आहे ते कुठेतरी मागं पडलेलं तिथं दिसतंय. परंतु दुसऱ्या बाजूला इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीने एक दुसऱ्या धर्माचं राजकारण समोर अर्थात आलेलं बारामती आणि त्याचबरोबर जालनामध्ये सुद्धा आपण जाणार आहोत. तिथे नेमकं काय घडतं आणि औरंगाबादची ही जी काही समीकरणं जुळतात त्याविषयी आपण काँग्रेस आणि एनसीपीला विचारणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. महाराष्ट्रातल्या 14 मतदारसंघामध्ये मतदान संपन्न झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 5 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं ते आपण पाहूयात. राज्यातल्या मतदानाची वेळ आता संपलेली आहे. अहमदनगरमध्ये 5 वाजेपर्यंत 54% मतदान झालेलं आहे. सांगलीमध्ये 5 वाजेपर्यंत 59.43% मतदान झालं. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 5 वाजेपर्यंत 60% मतदान झालेलं आहे. जळगावमध्ये 51.98% आणि रावेरमध्ये 53.54% मतदान झालं. थेट जाणार आहोत जालनामध्ये, जिथे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. गजानन उमाटे. गजानन, रावसाहेब दानवे, विलास अवताडे, शरदचंद्र वानखेडे अशी तिरंगी लढत या ठिकाणी होती. मात्र एकूणच निवडणूक ही जालन्यामधली म्हणजे एकतर्फी आहे अशा प्रकारची वाटत होती. काय वाटतं, काय विश्लेषण करतायत तुमच्या बरोबरचे पत्रकार? नक्कीच माझ्यासोबत संजय पैठणकर आहे, त्यांच्याकडे सुरुवातीला जातो. सर, सुरुवातीला ही निवडणूक जी आहे ती एकतर्फी वाटत होती. कसं तुम्ही आता विश्लेषण करणार आहात? सर, सुरुवातीला ती एकतर्फी वाटत असली तरी परंतु समोरचा उमेदवार वेळेवर लादल्यामुळं अगोदर ती एकतर्फी वाटत होती. परंतु नंतर त्या निवडणुकीमध्ये कारण की विद्यमान खासदार ते आजारी पडले 8-10 दिवस आणि त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांनी पण थोडीशी त्यांच्या या संपूर्ण निवडणुकी दरम्यान काय दुष्काळाचे मुद्दे, सर, दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे किंवा मोदींच्या ज्या नोटाबंदी होते किंवा बँकेचे जे हे होते, पीक विम्याचे प्रश्न होते, अशा प्रश्नावर विरोधकांनी तो मुद्दा उचलून धरला असता. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक त्या मुद्द्यावर विरोधकांनी समोर गेले ते मतदारासमोर. फकीरा देशमुख माझ्यासोबत आहे. सर, कसं बघता ही संपूर्ण की राज्याचं लक्ष जालन्याकडे लागलेलं आहे? रावसाहेब दानवे. सुरुवातीला या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप सेना युतीमधलाच उमेदवार दानवेला टक्कर दिला अशा हिशोबानं तयार करण्यात आला होता. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या पक्षातला उमेदवार तो दुसऱ्याच्या पक्षाच्या उमेदवारावर अवलंबून होते आणि ऐनवेळी त्या पक्षाच्या उमेदवारांना युतीचा धर्म पाळल्यामुळे काँग्रेसला ऐनवेळी विलास अवताडे, जे मागच्या वेळेस 2 लाख मताने मोदी लाटेत पराभूत झाले होते, त्यांनाही माहीत नव्हतं की आपल्याला उमेदवारी मिळेल. परंतु एक कल्याण काळे किंवा अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे विरुद्ध एक चांगल्या प्रकारे टक्कर देऊ शकतील अशी परिस्थिती या मतदारसंघात होती. अवताडेला उमेदवारी मिळेल हा
त्यांनाही वाटत नव्हतं, परंतु ऐन काय वाटतं म्हणजे याचा शिवसैनिक नाराज आहे असंही म्हटलं जातं, कारण की जे शीतयुद्ध चाललं होतं. हो, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरच्या दोघांच्या वादामध्ये सामान्य शिवसैनिक भराडला गेला होता आणि ऐनवेळी नेत्यांनी गळ्यात गळे घातले आणि गेल्या 8 दिवसापूर्वी कार्यकर्त्यांनी एकमेकांचं मनोमिलन केलं. परंतु हे मनोमिलन आता मतपेटीतून किती झालं हे लक्षात येईल मतदानानंतर. आता हे वरतून झालं की आतून झालं, परंतु भाजपाच्या या मतदारसंघात भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचं वेळ्या भोपळ्याचं राजकारण आहे. परंतु वरिष्ठ ज्या नेत्यांनी त्यांचे एक माझ्यासोबत महेश देशपांडे सर आहे. सर, अँटी इन्कम्बन्सीचा फटका म्हणजे 4 टर्म झाले ते खासदार आहे, 5व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय वाटतं? ते 4 टर्म झाले तरी आहे, बरोबर आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे. आता ही त्यांची पाचवी निवडणूक आहे. आतापर्यंत 4ही टर्ममध्ये रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघातून भोकरदन मतदारसंघातून तरी त्यांना लीड मिळालेली आहे आणि जालना मतदारसंघातून त्यांनी डिफेक्टनं त्यांनी चांगल्या निवडणूक जिंकलेली आहे. गेल्या दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे, त्यांचे वादग्रस्त वक्तव्य आहे. यावेळेस दुष्काळ, पाणी टंचाई आणि त्यांचे वादग्रस्त वक्तव्य जरी असले तरी यावेळेस गेल्या वेळेस सारखी मोदी लाट यावेळेस नाहीये. आपण असं जरी म्हणलं तरी चालेल, पण शहरी मतदार जो आहे यांच्यावर मोदींची लाट जरी नसली तरी मोदींच्या नावाचे एक गारुड अजून कायम आहे. त्यामुळे त्या मोदींच्या गारुडाचं या निश्चितच यांना सगळ्यांना फायदा होणार आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरुद्धची की थोडीफार जी की सुप्त नाराजीची लाट आहे ती त्यांच्या विरोधात तो पाहिजे तसा सक्षम उमेदवार जर असता तर ती नाराजीची लाट थोडी जास्त प्रमाणात कन्वर्ट झाली असती. तरी सुद्धा त्यांच्या विरोधातली जी काही नाराजीची लाट आहे त्याचा फायदा निश्चितच विलास आवताड्यांना त्यांच्या इथून होता. परंतु तो किती फायदा होणार आहे तो आता येणार. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे, म्हणजे जवळपास 12% मुस्लिम आहे, दलितांची मोठी संख्या आहे. ते वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार शरद वानखेडे जरी असले तरी ते त्यांना या मतदारसंघात शेवटपर्यंत पोहोचता आलेलं नाही आणि नंतर इकडे काँग्रेसचे उमेदवारांना जवळपास त्या मतदार जो आहे हा तो वंचित बहुजन आघाडीचा मतदार आणि काँग्रेसचा मतदार हा जवळपास बेस त्यांची एकच होती. त्यामुळे तो जो एक मुस्लिम आणि मागासवर्गीयाचा जो आपण मतदार बेस पकडतो हा बहुतांश या मतदाराचा कल हा शेवटच्या टप्प्यामध्ये काँग्रेसकडेच गेलेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला निश्चित होणार आहे. नक्कीच. बारामतीमध्ये जाते, थेट बारामतीला विलास आठवले आपल्या सोबत असणार आहेत. विलास आठवले, सुप्रिया सुळे, कांचन कुल, एक घरातलीच लढत खरं यामध्ये आहे, मात्र संपूर्ण देशाचं लक्ष आहे या मतदारसंघाकडे. बिलकुल निखिला, तासभर मी ऐकतोय म्हणजे हाके काय बोलतायत, तपासे काय बोलतायत, कोण कुठे सरस होतं, कोण कुठे मागे पडलं, पुण्यात मतदान का नाही झालं आणि 6 वाजता आता मतदानाची वेळ संपलेली आहे आणि आम्ही हे सगळे पत्रकार ऐकत होतो तासभर आणि नेमकं आता मतदान झालेलं आहे. त्यामुळे कुणी काय केलं आणि काय नाही केलं, पण आता चर्चा मी यांच्याकडून जाणून घेणार आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे की बारामतीमध्ये मतदान कुठे गेलं, का गेलं, कुणाकडे जास्त का गेलं आणि कुणाकडे कमी का गेलं. मला सांगा काय निकाल लागेल. 6 वाजता गेट बंद झाला बघा, तो मतदानाचा गेट आहे तो बंद झालेला आहे, 6 वाजलेला आहे. बारामतीचा निकाल काय? भाजपने काय केलं या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त ताकद लावली. इथले जे बारामती तालुक्यातील जिरायती भाग आहे किंवा इंदापूरची 22 गाव आहेत, बारामती तालुक्यातली 22 गाव आहेत, पुरंदरची काय जिरायती भाग आहेत, तर तिथला जो पाण्याचा प्रश्न जो आहे, मुख्यमंत्र्यांची सभा झाली सासवड आणि ह्याच्यामध्ये सुप्यामध्ये, तर त्यांनी सुरुवातीला पाण्याचा मुद्दा हायलाईट केला आणि तुम्ही आम्हाला आमचा उमेदवार निवडून द्या, आम्ही तुम्हाला पाणी आणून देतो अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्याच्या ह्या वक्तव्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु अखेरच्या 3 ते 4 दिवसामध्ये स्वतः माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः वैयक्तिक त्यांनी गाठीभेटी घेतली. भाजपचं जे हे चक्रव्यूह आहे त्यांनी छेदण्यासाठी सार्वजनिक सभांपेक्षा वैयक्तिक गाठीभेटीवरती फार जोर दिलेला आहे. त्यामुळे बरंचसं जे वातावरण आहे ते फिरवण्यामध्ये ते यशस्वी झालेत. वास्तविक पाहता सगळ्यात जास्त जे टार्गेट आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये बारामती तालुक्यामधलं जे मागच्या वेळेसचं जे सुप्रियाताई सुळे यांना जे जास्त 90,000 लीड मिळालं होतं ते इथं तोडायचं हा मोठं त्यात यशस्वी झाले ते मला वाटत नाही यशस्वी झाले. पण तरी सुद्धा काय होतं, इथला जो मतदार आहे तो स्पष्टपणे कोण बोलत नाही. जिरायती भागामध्ये आम्ही फिरलो, लक्षात आलं, पण तो तिथला जो मतदार आता हे बोलतात स्पष्टपणे कोणी बोलत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही केसरीचे ज्येष्ठ पत्रकार आहात, हे तोरणेजी आहेत, पुण्यनगरीचे पत्रकार आहेत. महेश तपासे आणि गणेश ऐका म्हणजे पत्रकारांचं काय अनालिसिस आहे. नरेंद्र, आपणही पत्रकार आहात, तुम्ही ऐका काय अनालिसिस आहे. बारामतीचा निकाल हे जे म्हणतात की काय सांगता येत नाही, तुमच्या मते काय? या निवडणुकीच्या तुलनेत मागच्या लोकसभेचा जर विचार केला
तर बारामतीमध्ये मागच्या लोकसभेत मोदींची लाट वगैरे तो प्रकार काय नव्हता. हा पवारांचा अभेद्य गड आहे, राहणारा आणि राहील अशी आत्ताची स्थिती आहे. मागच्या लोकसभेला थोडी पडझड झाली. त्याचं कारण असं होतं की धनगर समाजाचं आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा धरला गेला, त्यामुळे थोडीशी पडझड मागच्या लोकसभेला झाली. मात्र या लोकसभेत सुप्रिया सुळेंचा टक्का वाढण्याची निश्चित शक्यता आहे. धनगर वोट येतील सुप्रिया सुळेंकडे, महादेव जानकर यांच्याकडे. यावेळी खुद्द शरद पवार आणि स्वतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाठीभेटी आणि एकंदरच इंदापूर असेल तिथल्या हर्षवर्धन पाटलांशी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. इकडे संग्राम थोपटेंचा प्रयत्न केला. स्वतः शरद पवार आणि अजित पवार यांनी मागच्या 3 दिवसात गाठीभेटी घेऊन बऱ्यापैकी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि आजचं वातावरण पाहिलं तर आज सकाळपासून साधारण 53% मतदान गेलेलं आहे 5 वाजेपर्यंतचं. त्या टक्केवारीचा हिशोब करता मागच्या निवडणुकीत 57% होतं, आता 53% आहे. येत्या तासाभरात आणखी 60 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मतदान अशा वेळी सुप्रिया सुळेंचं लीड वाढण्याची शक्यता राहते. बरेच चला, सुप्रिया सुळेचा लीड वाढण्याची शक्यता. नावीत काय चित्र आहे? 53% आणि आता जास्तीत जास्त 60%. म्हणजे भाजपने ताकद लावली होती आणि शरद पवार यांनी ताकद लावली होती, टक्केवारी वाढायला पाहिजे होती. असं का नाही झालं? भाजपनं मागच्या 15-20 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद लावलेली होती. इव्हन 10 मंत्री या मतदारसंघात उतरवलेले होते. मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं यंत्रणा राबवली त्या पद्धतीनं मताचा टक्का वाढलेला नाही. आणि त्याचवेळी पवारांनी देखील म्हणजे स्थानिक नेत्यांनीच, अजित पवार असतील, शरद पवार यांनीच या ठिकाणाची प्रचार यंत्रणा सांभाळलेली होती. एकूण चित्र जर पाहिलं तर भाजपचं यंत्रणा इतकी प्रचंड राबवून त्यांना यश काही दिसत नाही. भाजपला यश दिसत नाही. नावीद आपले रिपोर्टर आहेत. पण तोरडेजी मला सांगा की अगदी थोडक्यात आपण 2-3 प्रश्नांची उत्तरे घेऊ. प्रचारात कोण कमी पडलं आणि कोण हमी झालं? प्रचारामध्ये भाजपने ज्या पद्धतीनं ताकद लावली होती त्या पद्धतीनं राष्ट्रवादीने सुद्धा अलर्ट भूमिका घेऊन त्यांनी त्या पद्धतीनं कुठला, म्हणजे राष्ट्रवादीची नेहमीची स्ट्रॅटेजी आहे, उमेदवार कोण जरी असला म्हणजे तरी त्या पद्धतीने ते जोरदारपणे प्रचार करतात. मात्र ह्यावेळेस भाजपनी जी ताकद लावली आणि भाजपनी ज्या पद्धतीनं दिग्गज नेते या ठिकाणी आणले त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी केली होती. आपल्यातील कोण दिग्गज फुटून त्या ठिकाणी जाऊ नये, म्हणजे कुठलाही मासा गळाला लागू नये. इव्हन फक्त राष्ट्रवादीच नाही, काँग्रेसचा सुद्धा कुठलाही नेता भाजपच्या गळाला काँग्रेसवाल्यांनी पकडून ठेवलं. काँग्रेसवाल्याला पकडून ठेवण्यामध्ये राष्ट्रवादीला फार मोठं यश आलं. ह्याच्यामध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी जो सुरुवातीपासून एक राजकीय त्यांचा अनुभव जो आहे तो कामाला आला. वास्तविक आता हर्षवर्धन पाटील कदाचित भाजपच्या गळाला लागतील अशी शक्यता निर्माण झाली होती. तशा बातम्या सुद्धा सगळीकडे हे झाल्या होत्या. पण तरी देखील हर्षवर्धन पाटलांना थोपवण्यामध्ये त्यांना यश आलं. दुसरी गोष्ट म्हणजे पुरंदरचे संजय एक शेवटचा कांचन कुल ज्या उमेदवार आहेत आणि वंचित आघाडीचा काय प्रभाव राहिला आणि कांचन कुल जे आहेत आपल्या त्या उमेदवार पुढे गेल्या असत्या कुठल्या कारणाने? आता त्यांना काय करावं लागेल, काय करायला पाहिजे? त्यांनी स्थानिक विकासाचे मुद्दे किंवा स्थानिक प्रश्नांवर जास्त भर द्यायला पाहिजे होता. प्रत्यक्ष इथं मोठमोठे मंत्री किंवा VIPs येऊन त्यांनी देश पातळीचे किंवा सुरक्षेचे विषय हाताळले. नागरिकांना जे अपेक्षित असतं स्थानिक नागरिकांना की स्थानिक प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. ते आघाडीचं काय? वंचित आघाडी प्रकाश आंबेडकरची सभा झाली, घराण्याचं नाव काढलं, परत रेव पार्टी असं काही वक्तव्य केलं, तो प्रभाव दिसला नाही? नक्कीच नाही दिसलेला. कारण खरी लढत कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांच्यातच होती. वंचित आघाडीला तशा मानाने मतदानाचा टक्का आणखीन जास्त कमीच असेल. सांगतो तेवढे विषय नाही झाले. आणि हा निकाल आहे, हा बारामतीच्या पत्रकारांकडून TV9च्या निमित्ताने महाराष्ट्राला कळलेला निकाल आहे. निकला जी नक्कीच. विलाजी पुन्हा एकदा येते. अर्थात राजू वाघमारे, अगदी मग पुणे असो किंवा मग जालना असो, औरंगाबाद असो, सगळ्याच ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा घोळ दिसून आला. आपण का असं म्हणताय घोळ, काय मला समजत नाही. कारण आमचे सगळे फक्त पुण्याचा उमेदवार आम्ही उशिरा दिला, बाकीचे सगळे उमेदवार अगदी व्यवस्थित होते. विलास अवताडे त्यांचाही खूप उशिरा उमेदवारी जाहीर झाली. तुम्हाला तिथे उमेदवार शोधावा लागला? नाही, विलास अवताडेच आमचे उमेदवार होते, कारण मागच्या वर्षी ते लढले होते, त्याच्यामुळे तिथे काय आम्हाला लेट झाला नाही. आणि औरंगाबादमध्ये तर तुम्ही अगदी 4थ्या नंबरला दिसताय. नाही, 4थ्या नंबरला हे सांगतायत, पण आमचं जे रिडिंग आहे हर्षवर्धन जाधव जे आहेत ते जेवढे मतं खाणार आहेत खैरेंची आणि जी अँटी इन्कम्बन्सी आहे
त्याच्यामुळे झांबड तिकडे ऑलरेडी एकदा विधान परिषदेचे पण आमदार अब्दुल होते. सत्तारांची नाराजी होती की औरंगाबाद नाही, पण अब्दुल सत्तारांची नाराजी औरंगाबाद शहरामध्ये नाहीये, ती सिल्लोड आणि ग्रामीण भागात आहे. या मतदारसंघाला पूर्णपणे शहराचं स्वरूप आहे आणि ज्या शहरामध्ये झांबडांनी गेल्या 5 वर्षापासून नाही तर गेल्या 8 वर्षापासून झांबड तिकडे काम करतायत, त्याच्यामुळे आम्हाला औरंगाबादची सीट जी आहे ती हर्षवर्धन जाधव आणि अँटी इन्कम्बन्सी चंद्रकांत खैरेंबद्दलची, त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. आणि तुम्ही जे म्हणताय वंचित आघाडी म्हणजे बी टीम आहे भाजपची, त्यांचा काही तेवढा फरक आम्हाला पडणार नाही. आधी मी हाके तुमच्याकडे येते, मात्र तपासे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांची अक्षरशः दमछाक झाली, तिथे खूप गांभीर्यानं घेतली बारामतीतली निवडणूक राष्ट्रवादीनं. मला वाटत नाही अशी सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादी कोणाची दमछाक झाली. दमछाक जर झाली असेल तर भाजपच्या नेत्यांची झाली. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा पंतप्रधान आले तेव्हा त्यांनी नेहमी शरद पवारांचा नाव उल्लेख करून त्या ठिकाणी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. आणि आज मगाशी ज्या मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या बद्दल आपण चर्चा करत होतो, त्या सभेमध्ये बारामतीकरांनी पूर्ण पाठ दाखवली. त्या सभेला ज्या गाड्या होत्या ते पुणे शहर आणि दौंड तालुक्यातून आल्या होत्या. बारामतीकर हे पूर्णपणे सुप्रिया सुळेंच्या मागे, शरद पवारांच्या मागे आणि राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार म्हणजे महाआघाडीचे आमचे उमेदवार सुप्रिया सुळे अतिशय मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत. हाके खरंच बारामतीमध्ये फार तुम्ही खूप गांभीर्यानं घेतली, खूप प्रतिष्ठेची केली, पवारांवर सातत्यानं टीका केली, मात्र तरी सुद्धा सुप्रिया सुळे कुठेतरी पुरून उरल्या असं दिसतं. आम्ही भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतो. गेल्या वेळेला सुद्धा आम्ही बारामतीची निवडणूक गांभीर्याने घेतली होती आणि खूप चांगल्या पद्धतीची तिथे लढत आमच्या सहयोगी पक्षाचे जानकर यांनी दिली होती. याही वेळेला आम्ही अत्यंत गांभीर्यानेच ती निवडणूक घेतलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला कुठल्या पद्धतीचं ते जे म्हणतात ते फार स्पेशल एफर्ट्स आम्ही घेतलेले नाही आहेत. ज्या सर्वसाधारण ज्या 48 मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने प्रयत्न केले त्या पद्धतीनेच बारामतीमध्ये केलेत. उलट बारामतीमध्ये पवार कुटुंबाला मात्र जखडून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे पवार कुटुंब हे अजित पवार असतील किंवा बाकी शरद पवार असतील ह्यांना कुठं महाराष्ट्रात फिरता आलेले नाही. त्या केवळ बारामतीच्या निवडणुकीमुळे. ऐकून घ्या, किती सभा घेतल्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण सभा दरवर्षी दरवेळेला ज्या घेतात तितक्या त्या सभा घेऊ शकलेले नाही, घेतलेले नाही. आणि अजित पवार घेण्याची आवश्यकता नाही. 50 वर्षाचा पवारांचा इतिहास आहे. स्वतःच्या मतदारसंघामध्ये पवारांना सभा घ्यावी लागली नाही. एक महिना वाट बघायची. हाके फक्त एक महिना वाट बघा. एक मिनिट, जालन्याच्या संदर्भात मला बोलू दे. जालन्याच्या संदर्भामध्ये तिथं काँग्रेसची इतकी दयनीय अवस्था होती आहे ज्या शेवटपर्यंत त्यांच्याकडे कोण उभा राहावा हा प्रश्न होता. शेवटी त्यांचे प्रदेश अध्यक्ष औरंगाबादला त्यांनी बैठक घेतली. ऐकून घ्या बोलू द्या, माझं बोलू द्या. नाही सांगतो नाही अहो ऐकून घ्या. त्यांनी फिक्स होतं तर तुम्ही मला सांगा. तुम्ही नाही 2 गोष्टी बघा. तुम्ही प्रवक्ते आहात, त्यांना उमेदवार मिळत होता निखिला. अत्यंत वाईट अवस्था होती. शेवटी थोडीच ते निराश होऊन प्रदेशाध्यक्ष बाहेर चालले बैठकीच्या. जोडून घेऊयात जळगाव, रावेर, सातारा आणि सिंधुदुर्ग इथे आपण थेट जाऊयात. सगळ्यात आधी पंकज दळवी, जळगाव, रावेर. पंकज, तुमच्याबरोबर देखील 2 पत्रकार तिथे आम्हाला दिसतात. जळगाव आणि रावेर मध्ये काय चित्र असेल असं वाटतं? निखिला, जळगाव आणि रावेरमध्ये जे आहे ते 52 ते 56% आसपास मतदान झाल्याचं कळतंय. जळगावमध्ये 52 ते 53% अंतिम मतदान झाल्याचं कळतंय आणि रावेरमध्ये जे आहे ते 56% आसपास मतदान करण्याची आकडेवारी आता मिळते. आपण थेट संवाद साधू इकडच्या पत्रकारांचे. आपले प्रतिनिधी अनिल केराळे आपल्यासोबत आहेत. अनिलजी, मतदान 55% आसपास झालेलं आहे, ॲव्हरेज 54 ते 55%. काय सांगाल, गेल्या वर्षी पण असंच होतं का? गेल्या वर्षी ही स्थिती होती. मात्र जळगाव शहरामध्ये, जळगाव मतदारसंघामध्ये एकंदरीत ह्या 2 गटामुळे हे इथलं मतदान कमी झालेलं आहे. आता आपण बघितलं तर काही दिवसापूर्वी मारामारी झाली होती स्टेजवरती. त्यानंतर इटी पाटील यांचं एकूण तिकीट कापलं गेलं, त्याचा हा फरक जाणवत आहे. वादामुळे लोकांनी मतदानापासून लांब राहणं पसंत केलं असं स्पष्ट म्हणायचं? हो, तेच तसंच आहे. त्या पद्धतीने ते वादापासून लांब राहिलं आणि त्यांनी कोणालाही मतदान केलं नाही. त्याच्यामुळे ना तुला ना मला, माझं मत कोणालाही नाही, अशा पद्धतीची परिस्थिती झाल्याचं अनिल म्हणतात. आपण आणखीन काही या भागातले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याशी बोलूया.
55% ते 56% आसपास मतदान आहे. गेल्या वेळी पण एवढंच होतं. अँटी इन्कम्पन्सी फॅक्टर जो आहे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं मत, हे प्रकर्षाने इकडे जाणवत आहे की परिस्थिती जैसे थे होईल असं तुम्हाला वाटतं? अँटीचा निश्चितच हा फरक होत असतो, परंतु जळगावमधलं जे आहे ती टसल आहे, म्हणजे त्याला एकदम अटीतटीची लढत अशी जळगावमध्ये म्हणतील. रावेरला मात्र असं आहे की ती एकतर्फी भाजपाकडे जाण्याचा कल या ठिकाणी मात्र दिसतोय. अशी स्थिती मात्र निश्चित आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये टसल म्हणजे अटीतटीची लढत शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी दिसली. ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होताना दिसतोय. शहरामध्ये मात्र शिवसेना बीजेपी हे दोघं एकत्र आल्यामुळे बीजेपीला त्याचा फायदा होईल. सांगा, फील्डवरती काम करताना म्हणजे काम करताना तुम्हाला प्रचार करताना भाजपासाठी शिवसेना जास्त काम करताना दिसत होती. जी काही लोकांशी बोललो तेव्हा असं कळतं की शिवसेना जास्त ऍक्टिव्ह झाली होती. हो, हे निश्चित आहे. शिवसेना या ठिकाणी जळगाव शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेली हे चित्र मात्र याला दिसून आलेलं आहे. आपण शेखर पाटलांकडे तुम्ही सांगा की एकनाथ खडसे ऍक्टिव्ह प्रचारात सहभागी नव्हते, तब्येत बरी नव्हती, त्याचा काही परिणाम होणार आहे का जळगाव आणि रावेरवरती? कारण एकनाथ खडसे अनेक गोष्टींचा समन्वय साधणं, वाद न होऊन देणं, डॅमेज कंट्रोल करणं ही कामं जबाबदारी सांभाळायची. नाही होणार मला असं वाटतं. एकतर खडसे कुटुंबाची आणि भारतीय जनता पक्षाची रावेरमध्ये जी काही एक खूप मोठी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आहे, पण खडसेंची अनुपस्थिती ही जळगाव मतदारसंघासाठी मला वाटतं थोडा तरी त्यांना प्रॉब्लेम देणारी म्हणजे ठरू शकते. खडसेंनी जर का उन्मेष पाटील यांच्यासाठी जळगावमध्ये सभा घेतली असती किंवा मेळावा जरी घेतला असता तर निश्चित वेगळी झाली असती. आपण आणखी बोललो निखिला, परिस्थिती वेगळी झाली असती का उदय वाघ आणि गिरीश महाजन यांच्यात? जे नक्कीच. पंकज, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. एक छोटासा ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे. दिनेश, काय एकूणच चित्र असेल विनायक राऊत, नवीनचंद्र बांदिवडेकर आणि निलेश राणे यांच्यामधील लढत? निखिला, सायंकाळी 5 वाजेपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सरासरी 60% मतदान झालेलं आहे आणि एका तासात आणखी आकडे वाढण्याची शक्यता आहे. सरासरी 70% पोहोचू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे. आपल्याबरोबर या जिल्ह्याचं किंवा या मतदारसंघाचं विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत गणेश जेठे आणि महेश सरनाईक. आपण आधी गणेश जेठे यांच्याशी बोलणार आहोत. सर, सांगाल की जे मतदान वाढेल असं सांगितलं जातं आहे, गेल्या वेळेस 64% होतं, यावेळेस कदाचित 70% पोहोचू शकतं, कोणाला फायदा आहे? ऍक्च्युली जे मतदान वाढलेले आहे ते नवमतदारांचं मतदान वाढलेलं आहे. याद्यांची साफसफाई आहे हे त्यामागचं एक कारण आहे आणि त्याचा फायदा कोणाला होईल आज सांगता येणार नाही. कारण मतदाराच्या मनामध्ये काय आहे, त्याचं विजन्स काय आहे, त्याच्या अपेक्षा काय आहेत आणि या प्रचारामध्ये या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी जी काय आश्वासनं दिली असतील आणि त्याचा प्रभाव किती तरुणांवर पडला असेल त्याच्यावर डिपेंड आहे. आणि त्याचा दुसरा महत्वाचा भाग असा की कोकणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आजही आहे, तो गेले अनेक वर्ष सुटू शकलेला नाही. कुठल्याच राजकारणी राज्यकर्त्यांनी तो सोडवलेला नाही आणि त्यामुळे नवतरुण मतदाराला मुंबईला जायचं नाही, त्याला कोकणात थांबायचं आहे, इथल्या चांगल्या वातावरणामध्ये थांबायचं आहे, परंतु त्याला रोजगार पाहिजे आणि रोजगार देण्यामध्ये आजपर्यंतचे सर्व राजकर्ते तसे अयशस्वी ठरलेले आहेत. पण अँटी इन्कम्बन्सी नावाचा फॅक्टर आपल्याला बघायला मिळू शकतो का? विनायक राऊतांना त्याचा फटका बसू शकतो का? आणि निलेश राणे हे प्रचारामध्ये त्यांनी आघाडी दिसली का? नाही, असं काही सांगता येणार नाहीये. कारण जो काही विरोधी मतदारांचा फायदा हा खरं तर राणे आम्ही भाजपचे आहोत असं म्हणतायत, विनायक राऊत हे भाजपच्या आघाडीमधलेच आहेत आणि त्यामुळे त्याचा काँग्रेसलाही फारसा फायदा होणार नाही. कारण काँग्रेसचा प्रभाव या संपूर्ण गेल्या प्रचार यंत्रणेमध्ये दिसलेला नाहीये. त्यामुळे मतदार हा तसा संभ्रमितच होता, तो शेवटपर्यंत त्यांनी जाणू दिला नाही की आपण कोणाला मतदान करणार आहोत आणि जे तरुण वर्ग मतदान करणार. नक्कीच. मी पुन्हा एकदा येते तुमच्याकडे. दुखंडे, अर्थात आपण थेट जाऊयात नगरमध्ये. पांडुरंग रायकर आपल्या सोबत आहेत. पांडुरंग, काय कशा प्रकारचा रिस्पॉन्स होता नगरमध्ये? अहमदनगरला सकाळपासून उत्साहात मतदान झालेलं आहे. 5 वाजता 57% मतदानाची आकडेवारी आलेली आहे आणि साधारण 6 वाजता ज्यावेळेस आकडेवारी येईल त्यानंतर साधारण 62 ते 65 जी मतदानाची टक्केवारी ती येणार आहे. आणि खरं तर हे जे मतदान आहे तर ते गेल्या वर्षी सुद्धा
साधारण 62% मतदान झालं होतं आणि यंदाही साधारण 62 ते 65% मतदान होणार आहे. त्यामुळं यंदाची निवडणूक ही अतितटीची निवडणूक लढलेली गेलेली आहे. कारण या ठिकाणी संपूर्ण राज्याचं या लढतीकडे लक्ष लागलं होतं. कारण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी ऐनवेळेस कमळ हाती घेतला आणि त्यांना संग्राम जगताप यांनी कट्टर अशी लढत दिली. आपल्याला बरेचसे पत्रकार मंडळ त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर, ही जी मतदानाची टक्केवारी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडीशी बरोबरीत राहील, तर या मतदानाचा काय फरक पडेल? भाजपा ही जागा कायम राखेल का? अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक संपूर्ण राज्यात गाजत आहे. ती मुद्द्याच्या आधारे नव्हे तर व्यक्तिगत प्रतिष्ठेची निवडणूक झाली आहे विखे आणि पवार कुटुंबियांची. या निमित्ताने राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे हे भाजपचे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिलेली आहे. खरं तर या निवडणुकीकडे एक सर्वसाधारण निवडणूक म्हणून आपण कोणी पाहत नाही. त्याचं कारण आहे विखे आणि पवार या दोन्ही घराण्याची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे आणि त्या निमित्ताने हे उभय कुटुंबियांनी आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी सर्व शक्तीनिशी या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आज आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. मतदानाच्या जी सुनील काळे यांच्याकडे जाऊयात साताऱ्यामध्ये. सुनील काळे, निखिला, आपण जर बघितलं तर आज जी मतदानाची टक्केवारी आली जवळपास साताऱ्यामध्ये 5 वाजेपर्यंत 56% मतदानापर्यंत गेलेलं आहे. आपल्याबरोबर साताऱ्याच्या मतदारसंघावर बारीक नजर असणारे पत्रकार आहेत. शरद काटकर आहेत जे दैनिक महासत्ताचे संपादक आहेत, त्याचबरोबर विनोद कुलकर्णी आहेत पुण्यनगरीचे आणि विजय मांडके जे ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपले प्रतिनिधी संतोष नलावडे आहेत. कुलकर्णी सर, मी तुमच्याकडे येतो पहिल्यांदा. हा जो मागच्या वेळेस 58% मतदान झालं होतं, आता एवढं मतदान झालंय, कशा पद्धतीने बघता या मतदानाकडे? मतदानाचा टक्का वाढलेला आहे. तरुणांचा उत्साह प्रचंड आहे मतदानामध्ये आणि तरुणांचा जो उत्साह आहे तो थोडा बदल घडवणारा असणार आहे. बदल घडवणारा उत्साह आहे, पण आपण जर बघितलं तर ही लढाई उदयनराजेंच्या मुळे ज्या पद्धतीनं आलेली आहे चर्चेमध्ये, ते सुद्धा स्वतः 2 वेळा टर्मला खासदार आहेत. आता कशी वाटते ही लढाई? आत्ताची लढाई तसं पाहायला गेलं तर तशी अस्तित्वाची दोघांची लढाई आहे. बीजेपीच्या बाजूनं जर पाहिलं, बीजेपी सेनेच्या बाबतीत झालं तर जो सुरुवातीच्या काळात नरेंद्र पाटलांनी रान उठवलं होतं त्या पद्धतीनं आज काय ते दिसत नव्हतं. या निवडणुकीच्या काळात त्यांनी काय तेवढी आक्रमकता दाखवली नाही. त्या उलट जर पाहिलं तर उदयनराजेंनी, तुम्ही आता जो टक्केवारीचा विषय काढला, तरुणांचा उत्साह ज्यादा आहे. उदयनराजेंनी एक केलं होतं की निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक कॉलेजवर त्यांनी भेटी दिल्या होत्या आणि त्या कॉलेजच्या युवकांमध्ये सहभागी होण्याचं त्यांनी आणि तिथपर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलं ते मतात परिवर्तन किती होईल हे काळ ठरवेल, पण तो एक त्यांची चाल म्हणजे नवा मतदार जो नक्कीच. धन्यवाद सगळ्याच प्रतिनिधींचे. त्यांनी जे काही मतं या ठिकाणी तिथल्या पत्रकारांनी व्यक्त केली त्यांचेही खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचेही खूप धन्यवाद. अर्थात निवडणूक आता झालेली आहे आणि त्याचा निकाल 23 मेला आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे, मात्र त्याचं सखोल विश्लेषण जे ते आम्ही आपल्यापर्यंत इथे पोहोचवलंय. बुलेटिनमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.